मित्रांनो, जगात अनेक खेळ आहेत, पण जिथे सेकंदाच्या फरकाने नशीब बदलतो तो खेळ फॉर्म्युला 1 म्हणजेच F1. ही फक्त गाड्यांची रेस नाही, तर मानवी जिद्दीचं प्रदर्शन आहे. जरा विचार करा, जेव्हा एखादी F1 कार ताशी 350 किलोमीटर वेगाने निघून जात असेल, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर काय दिसेल? फक्त वारं. यात कार सेकंदापेक्षाही कमी वेळ घेते आणि तुमच्या डोळ्यासमोरून अशी निघून जाते जसं की ती तुमच्या समोर आलीच नव्हती. पण सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा चालू आहे. या F1 कारचा वेग कमी होतोय का? सध्या F1 स्पर्धेची पहिली रेस चालू झाली आहे. गेल्या अनेक स्पर्धेत F1 कारचं स्पीड कमी झालेलंही अनेकांच्या नजरेत येते. त्यामुळे राहून राहून एकच प्रश्न येतोय, 2020 मध्ये ज्या गाड्या वाऱ्याशी स्पर्धा करायच्या त्या 2026 मध्ये येता येता थकल्या का आहेत? याच्या मागे काय कारण आहे हे आपण या आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2020 हे वर्ष F1 च्या इतिहासात सुवर्ण काळ मानलं जातं. त्या वर्षीच्या गाड्यांनी इतिहासात अनेक लॅप रेकॉर्ड्स तोडले होते. विशेषतः मर्सिडीजची ती काळी गाडी आणि लुईस हॅमिल्टन यांचा तो वेग अंगावर काटा यायचा. पण त्यानंतर नियम बदलले. 2022 मध्ये ग्राउंड इफेक्ट नावाचं नवीन तंत्रज्ञान आणलं गेलं. हे का केलं? तर एका कारने दुसऱ्या कारचा पाठलाग करणं सोपं जावं म्हणून. जुन्या गाड्यांच्या मागे डर्टी एअर म्हणजेच अस्थिर हवा तयार व्हायची. त्यामुळे मागे येणाऱ्या कारचा डाऊनफोर्स कमी व्हायचा आणि ओव्हरटेक करणं कठीण व्हायचं. 2022 मध्ये नियम बदलून गाड्यांमध्ये ग्राउंड इफेक्ट एरोडायनामिक्स परत आणले गेले, ज्यामुळे कार्स एकमेकांच्या जवळून रेस करू शकतात. पण हे नियम लागू झाल्यापासून गाड्यांचं वजन वाढू लागलं आणि एरोडायनामिक्स बदलल्यामुळे त्यांचा एकूण वेग थोडा कमी झाला. हे गेल्या 4 वर्षात तब्बल 3 वेळा मोठे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. पुढे जाण्याआधी तुम्हाला एरोडायनामिक्स म्हणजे काय आहे हे थोडक्यात सांगते. समजा तुम्ही बाईकवर खूप वेगाने जात आहात. त्यावेळी समोरून जोराची हवा लागते आणि ती तुमचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करते. पण जर तुम्ही थोडे पुढे वाकून बसलात तर हवा सहज बाजूने निघून जाते आणि बाईक थोडी जास्त वेगाने जाऊ शकते. हाच प्रकार म्हणजे एरोडायनामिक्स. म्हणजेच एखादी कार किंवा विमान हवेतून जाताना हवा त्याला किती विरोध करत आहे आणि त्या हवेला कसं कंट्रोल करायचं, यालाच एरोडायनामिक्स म्हणतात. आता बोलूया 2026 बद्दल. 2026 चे नवीन नियम हे F1 च्या इतिहासातील सर्वात मोठे बदल मानले जात आहेत. लोक म्हणतात की गाड्यांचा वेग खूपच कमी झाला आहे, पण त्यांचं मुख्य कारण आहे हायब्रिड पॉवर. 2020 च्या आसपास गाड्यांचे वजन 740 किलोच्या आसपास असायचे, पण 2026 मध्ये बॅटरी आणि इलेक्ट्रिकल सिस्टममुळे गाड्यांचे वजन जवळपास 800 किलोच्या वर गेले आहे. विज्ञानाचा साधा नियम आहे, वजन वाढलं की वेग मंदावतो. 2026 मध्ये इंजिन मधील इलेक्ट्रिकल पॉवर 300% वाढवण्यात आली आहे, पण फ्यूल मधून मिळणारी ताकद कमी केली आहे. यामुळे लांब सरळ रस्त्यावर गाडी वेगाने धावेल, पण वळणावर म्हणजेच कॉर्नर्सला तिचं वेग आधीच्या तुलनेत नक्कीच कमी असेल. तुम्ही विचाराल की जर वेगच कमी करायचा होता तर एवढा खर्च कशाला? मित्रांनो, याचं उत्तर आहे सस्टेनेबिलिटी. 2026 पासून F1 गाड्या 100% सस्टेनेबल फ्यूलवर चालणार आहेत. जगाला संदेश द्यायचा आहे की रेसिंग गाड्या सुद्धा पर्यावरणाला हानी न पोहोचवता धावू शकतात. दुसरं कारण म्हणजे कॉस्ट कॅप, म्हणजे खर्चाची मर्यादा. मोठ्या कंपन्या करोडो रुपये खर्च करून गाडी बुलेट सारखी बनवायच्या, ज्यामुळे छोट्या टीम्स मागे पडायच्या. आता नियमांनी सर्वांना एकाच चौकटीत आणलं आहे, जेणेकरून रेसमध्ये चुरस वाढेल. वेग थोडा कमी झाला तरी ओव्हरटेकिंग वाढणार आहे आणि चाहत्यांना तेच हवं असतं. F1 मध्ये एका वर्षात साधारणपणे 23 ते 24 ग्रँड प्रिक्स होतात. हा एक जग प्रवास असतो. 2026 च्या सीझनची पहिली रेस नुकतीच सुरू झाली आहे. सुरुवातीला ड्रायव्हर्सना या नवीन सिस्टमची जुळवून घेताना थोडा वेळ लागेल. गाड्यांचा आवाजात बदल झालेला आहे आणि वळणावरची ती आक्रमकता थोडी कमी जाणवतीये. पण एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की जसा जसा सीझन पुढे जाईल तसं इंजिनियर्स यातूनही जास्त वेग शोधून काढतील. शेवटी F1 मध्ये इम्पॉसिबल असं काहीच नसतं. वेग कमी झाला म्हणजे रोमांच आणि त्याचा थरार कमी झाला असं नाही. उलट आता ड्रायव्हरच्या कौशल्याची खरी कसोटी लागणार आहे.
बॅटरी कधी वापरायची आणि फ्यूल कसं वाचवायचं हे त्यांच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. खरं तर हा आता बुद्धिबळाचा खेळ झाला आहे. F1 कारचं वजन वाढलं असेल, वेग थोडं मंदावलं असेल, पण या स्पर्धेचं महत्त्व आजही जगातील कोणत्याही खेळापेक्षा जास्त आहे. कारण इथे फक्त इंजिन धावत नाही, तर मानवी बुद्धिमत्ता धावते. तुम्हाला काय वाटतं? 2026 चे हे नवीन नियम योग्य आहेत का? की आपल्याला पुन्हा त्या जुन्या जोराचा आवाज करणाऱ्या आणि वेगाने धावणाऱ्या गाड्या हव्या आहेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा.